शिवसेना उमेदवार समाधान सरवणकरांना पराभवाचा सामना करावा लागला। या पराभवाचे खापर त्यांनी महायुतीमधील काही पदाधिकाऱ्यांवर फोडले। काही लोकांनी विरोधात काम केल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। समाधान सरवणकर आपल्यासोबत आहेत। खरं तर पराभवानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सगळ्याच उमेदवारांकडनं पक्षांकडनं होत आहेत। तुमच्या बाबतीत काय नेमकं घडलेलं असतं तुम्हाला वाटतंय? आज पराभवाच्या बाबतीत बोलायचं तर पहिली तर गोष्ट माझ्या मतदारांनी आज 100% माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। आज थोडक्या मतांनी पराभव झाला पण ठीक आहे। आज एवढी जे काही समोरचे पक्ष ज्या प्रकारे प्रचार करत होते, आज माझ्या विरोधात 5-5 आमदार असताना 2 पक्षप्रमुखांच्या सभा झाल्या, या सर्व गोष्टी एका प्रभागात होताना देखील आज माझ्या मतदारांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। त्यासोबतच पराभवाची कारणं बघताना एक कुठेतरी आज महायुती म्हणून आज शिवसेना भाजप आम्ही एकत्रितपणे ह्या माही विधानसभेमध्ये काम करत होतो आणि काम करत असताना भाजपच्या काही पदाधिकारी खरं चांगल्या प्रकारे माझ्यासोबत काम करत होते, पण एक विशिष्ट एक टोळी होती ज्या वेळेला भाजपची, जी लोकसभेपासनं महायुतीला ह्या परिसरामध्ये कसं हरवता येईल ह्यासाठी काम करणारी ही जी काही टोळी आहे, त्यांनीच ह्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्याच प्रकारे ह्या वेळेला काम केलं। पण मला 1-2 दिवसाआधी काही इकडचे जे काही पदाधिकारी आहेत किंवा RSSचे काही पदाधिकारी आहेत ह्यांच्याकडनं काही चॅट्स दाखवण्यात आल्या, काही इंटरनल काही एक जी टोळी होती ज्यांनी लोकसभेला देखील महायुतीचा जो काही उमेदवार होता त्याला पाडण्याचं जे काही काम केलेलं होतं, हे परत सक्रिय झालेले होते आणि कुठेतरी इंटरनली आज मेसेज करत होते की कशा प्रकारे आपल्याला या सीट्स पाडायच्या आहेत, कशा प्रकारे आपण म्हणजे जे काही चॅट्स त्यांचे होते अक्षरशः आपण विचार करू सुद्धा नाही शकत अशा प्रकारे ते कशा प्रकारे प्लॅनिंग त्यांची चालू होती। आणि हे सर्व भाजपचे जे काही पदाधिकारी होते ह्यांनीच मला दाखवलं। त्यावेळेला भाजपचे पदाधिकारी होते की RSSचे कार्यकर्ते? RSSचे कार्यकर्ते होते, ते प्रत्येक 2 दिवसानंतर कार्यालयात आमच्या येत होते, कशा काय प्रकारे काम चालू होतं, कशा काय प्रकारे भाजपचे कार्यकर्ते काम करतायत आणि चांगल्या प्रकारे RSSनी ह्या निवडणुकीत आम्हाला 100% पाठिंबा दिलेला आणि एक चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू होतं। पण इंटरनली भाजपचे काही पदाधिकारी देखील चांगल्या प्रकारे काम करत होते, पण एक ठराविक टोळी, मी परत बोलतो, ही जी टोळी आहे ही भाजपसाठीच खूप त्रासदायक आहे, कारण की भाजप माही विधानसभेतनं असून दे किंवा दक्षिण मध्य मुंबईमध्ये असून दे, ही टोळी जी अशा प्रकारे काम करते की भाजपची जी इंटरनल जी काही एक बांधणी आहे ही खराब करण्याचं काम करते। धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल। व्हिडिओ उमेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई। मुंबई महापालिका महापौर पदाची सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मुंबई मनपात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC आणि जनरल प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे। जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाल्यास यावेळी अनुसूचित जमातीचा महापौर बनवण्याची शक्यता असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे। 2004 पासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईत झालेला नाही। जुन्या चक्राकार पद्धतीने क्रम पाळला गेल्यास महायुतीला मोठा धक्का बसणार आहे, कारण महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोघांकडेही अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही। या प्रवर्गातील नगरसेवक केवळ ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत। 2004 पासून प्रवर्गांचा क्रम पाळला गेला नसल्यानं पुन्हा नव्यानं चक्राकार पद्धतीने सोडत काढली जाण्याची शक्यता आहे। मात्र नव्या चक्राकार पद्धतीने जरी सोडत निघाली आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची चिठ्ठी निघाली तरी भाजप शिवसेनेला धक्काच असेल। त्यामुळे देवाच्या मनात असेल तर महापौर बनेल या उद्धव ठाकरेंच्या भाष्याला या नियमाची किनार होती का अशी कुजबूज सुरू झाली आहे। राजकीय पक्षांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मुंबई महापालिकेत पक्ष कार्यालयांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबई शहरात सध्या राजकीय पक्षांमधील पडलेली फूट आणि निवडणुकीदरम्यान जनतेने इतर पक्षांना दिलेला कौल यामुळे राजकीय पक्षांच्या संख्येत वाढ झाली असल्यामुळे पालिकेसमोर मोठं आव्हान असणार आहे। पालिकेतील पक्ष कार्यालय हे गेल्या काही वर्षांपासून बंद होतं, मात्र आता ही पक्ष कार्यालय लवकरच खुली होणार आहेत। राजकीय पक्षांच्या गटांनी जर कार्यालयांची मागणी केली तर पालिकेला ती द्यावी लागतील, मात्र यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे या राजकीय पक्षांना नोंदणी करावी लागणार आहे। पुढची बातमी पाहूया। ठाण्याचे महापौर कुणाकडे जाणार, महापौर पद खरं तर कुणाकडे जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं असतानाच पालिकेतील महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनाच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे। 2 दिवसांनी आरक्षणाची सोडत निघणार आहे आणि त्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे।
ठाण्यात शिवसेनेच्या जागा अधिक असल्यामुळे महापौर पद सेनेकडे जाणार आहे, तर भाजपनं देखील महापौर पदासाठी दावा केलाय आणि अशातच पालिकेनं आता कार्यालयाची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी सत्ता स्थापनेसाठी सर्व पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवसेना, उबाठा आणि भाजपमधील चर्चेला तुर्तास विराम आलाय, तर खासदार धानोरकर गटाचे 12 नगरसेवक आणि वडेट्टीवार गटाचे 15 नगरसेवक अज्ञात ठिकाणी रवाना झालेत. तर भाजपच्या 23 नगरसेवकांपैकी 18 ते 20 नगरसेवक हे पर्यटनासाठी बाहेर आहेत. आरक्षण सोडत 22 जानेवारीला होणार आहे. आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर सत्ता स्थापनेला अधिक वेग येईल. हो, संजय राऊत यांनी म्हटले की चंद्रपूरमध्ये उबाठाच्या नगरसेवकाशिवाय महापौर बसणार नाही. नाही, ते उबाटांची आपण युती नव्हती, पण उबाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत, म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे. पण त्यांनी पण उबाठाने पण महापौर पदावर दावा केलेला आहे चंद्रपूरमध्ये. हो, मागं त्यांनी दावा केलेला आहे, प्रश्नच नाही. त्यांनी दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे, कारण पण ते आता चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत. 23 जानेवारी रोजी षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमानिमित्त ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रितरित्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही भाऊ 23 जानेवारीला या कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार आहेत. पक्षातर्फे 23 तारखेला बाळासाहेबांच्या शताब्दी वर्षाला जी सुरुवात होते, तर नक्कीच कार्यक्रम असणार, सोहळा असेल. फक्त जागा जी आहे ती आता दुपारपर्यंत बहुधा षण्मुखानंद हॉललाच हा कार्यक्रम होईल. शिवसेना आणि मनसे यांनी हा कार्यक्रम एकत्र करावा अशी आमची भूमिका आहे आणि त्या संदर्भात सन्माननीय राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख, यांच्याशी आमची चर्चा झाली. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खासदार प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे. 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे, वो भी टांग ऊपर असा टोला त्यांनी प्रणिती शिंदेंना लगावलाय. तसंच अब की बार जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान प्रणिती शिंदे ताई या खूप मोठ्या नेत्या आहेत, दिल्लीत बसून त्या शहरातलं काम बघतात असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान जयकुमार गोरेंच्या टीकेचा प्रणिती शिंदेंनी देखील समाचार घेतलाय. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचं प्रत्युत्तर प्रणिती शिंदे यांनी दिलंय. वो 2 कदम पीछे नहीं हटे, 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे. गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं. माझं काहीच म्हणणं नाही. काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत, दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत, राहुल गांधीच्या जवळ आहेत, तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात, शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात. त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे. खरं तर मी जास्त लक्ष ते जे बोलतात त्याच्याकडे देत नाही आणि ते पत्र जे मी लिहिलेलं ते मी माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं. आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं की ते मूळ काँग्रेसचेच होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत, ते तिथे बीजेपीमध्ये गेले कारण का तिकडे जास्त आमिष बीजेपीने दाखवला. पण ते मूळ मी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या लोकांना कार्यकर्त्यांना जे उमेदवार लढले त्यांच्यासाठी ते पत्र होतं.